हे मी बारीक चिरून गाजर घेतलं, हे आपण बाउलमध्ये टाकू. 2 ते 3 मी बारीक चवळीच्या शेंगा घेतल्या बारीक चिरून, हे आपण याच्यात टाकू. हे मी बारीक चिरून शिमला मिरची घेतली बारीक चिरून, हे बारीक चिरून गोबी घेतली. आता हे मी बारीक चिरून कांदा घेतला. हे मी अर्धी वाटी मक्याचे दाणे घेतले काढून, हे पण टाकून घेऊ. आता हे सांबार घेतला मी, चांगला स्वच्छ धुवून घेतला, बारीक चिरून घेतला, हे पण आपण याच्यात टाकून घेऊ. थोडंसं आपण मीठ टाकू याच्यात, थोडंसं लाल तिखट टाकू आपण. हा आपण थोडासा मॅगी मसाला टाकू. मॅगी मसाला नसला तर आपण साधा बिन मसाला टाकू शकता. आता हे आपण पेरी पेरी टाकू, मार्केटमध्ये भेटते. आता हे आपण थोडं चीज टाकून घेऊ. आता हे असं आपण चांगलं मिक्स करून घेऊ, म्हणजे याच्यात सगळ्या भाज्या आल्या. हे मी ब्रेड घेतली. आता याच्यावर हे असं साहित्य टाकून घेऊ आपण. तुम्ही हे चांगल्या प्रकारे असं दाबून घ्या, जेणेकरून यातलं आपलं पडणार नाही. आता याच्यावर अशी चीज टाकून घेऊ आपण. अशी सगळ्या शिकून असे टाकून घ्यायची. आता हे ब्रेड आहे ना, हे ब्रेड याच्यावर अशी हे करायची, असं दाबून घ्यायचं चांगलं. आता मी हे तवा घेतला, चांगला तवा तापवून घेतला. आता याच्यावर मी थोडं तेल टाकलं, तुम्ही तूप पण टाकू शकता. आता आपण याच्यावर अशी ब्रेड ठेवू, चांगली अशी दाबून घेऊ ब्रेड, म्हणजे यातलं मटेरियल पडत नाही बाहेर. आपण टाकलेलं मध्यम आचेवरच होऊ द्यायचं, नाही तर मग ते जळून जाते. हे असं होऊ द्यायचं चांगलं. हे पाक असं चांगलं झालं. आता कलर पण आला या ब्रेडले चांगला गोल्ड. आता हे आपलं झालं. पायातलं कसं बाहेर मटेरियल निघलं नाही, पूर्ण त्याच्यातच राहिलं. आता हे असं आपण चाकून कापून घेऊ. पाय कसं झालं आपलं.